शिर्डीमध्ये जेव्हा डॉक्टर कल्याणी राणे या नगर परिषदेचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष उभे होते, तुम्ही जर त्यांचा प्रचार पाहिला किंबहुना त्यांचं पॅम्फलेट पाहिलं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळायची. आणि मग स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते होते. भारतीय जनता पार्टीला जी आज दिशा देशामध्ये मिळते आहे ते त्यांच्या प्रधानमंत्री म्हणून नेतृत्वामध्ये मिळाली. आणि मग जर विचारधारा एक असेल तर ती विचारधारा शिर्डीच्या विकासासाठी महत्वाची आहे. आणि आज मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हा राज्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीचा कुणीही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे किंबहुना कुठल्या वैचारिक मतभेदामुळे जर लांब असेल तर त्याला आपल्या संघटनेमध्ये पुनश्च एकदा समाविष्ट करून एकत्रित विकास आणि पक्षाच्या वाढीसाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी मी करत येत आलो. मला आश्चर्य आणि आनंद. आश्चर्य एका गोष्टीचं की एवढी लोक आले कस काय इथं, कारण की मी कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि आनंद पण या गोष्टीचा की तुम्ही सगळे आले. त्याचं कारण एवढंच आहे, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळाला, जनतेमध्ये जाऊन त्यांना लोकांचे प्रश्न कदाचित अधिक समजले असतील. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनतेने कौल जरी आमच्या बाजूने दिला असेल तरी सुद्धा आपल्याला शिर्डीचा जर खरा विकास करायचा असेल तर आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन समविचारी लोकांना बरोबर घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. तोच प्रयत्न राहुरीमध्ये आम्ही प्राजक्त तनपुरेंबरोबर केला. आज ते आज आपल्याबरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीचा विजय अतिशय सुकर होईल. तर शत्रूता ठेवून पक्ष वाढू शकत नाही. पक्ष हा मोठ्या विचारांनी वाढतो आणि त्या मनाच्या मोठेपणाने त्यांनीही मला इथं निमंत्रित केलं. किंबहुना मी त्यांनाही म्हटलं होतं की आपण कुठेतरी वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा मी अगोदर तुमची काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो. आणि मग आज मला असं वाटतं की जेवायची वेळ पण झाली होती, म्हणजे गोष्टी संपलेली आहे. त्यामुळे आपण नवीन गोष्टी शोधत पुढे जातो. आता मी तिथून निघाल्यानंतर उद्या पुढे सापडेल तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मला या राजकारणामध्ये आनंद मिळतो आणि मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब परिस्थितीमधून स्वकष्टाने डॉक्टरसारख्या डिग्रीपर्यंत पोहोचणं हे अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी आपण शिर्डीसाठी झटलो. यासाठी आपण मतदारसंघामध्ये विकास करतो की गोरगरिबांची मुलं देखील मोठ्या पदावर शिक्षण घेऊन पोहोचले पाहिजे. आणि आज जर ते पोहोचले असतील तर त्यांना लांब ठेवून कसं चालणार? मग हे मुळच आमच्या वैचारिकतेची संघर्ष असणार. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं तर निश्चित आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियतेने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडावेत अशी माझी अपेक्षा आहे. ती विनंती मी त्यांना केलेली आहे. दोन प्रकारचे संदेश आहेत. बऱ्याच लोकांना धाकधूक सुरू होईल, त्याला मी काय करू शकत नाही. धाकधुकीची वेगवेगळे कारणं असतील, तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. आणि दुसरा संदेश जाईल सर्वसामान्य माणसांमध्ये की माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवार हा द्वेष भावनेने नाही, प्रेमाने लोकांमध्ये जाऊ इच्छितो. आणि ते प्रेम जे आम्ही जनतेमध्ये पाहतो त्या प्रेमाच्या आधारावर आम्ही राजकारण करतो. आणि हा संदेश सर्वसामान्य नागरिकांना आम्ही देऊ इच्छितो. कल्याणी विठ्ठलाने दादांनी जी भेट दिली ही काय पूर्व कल्पना मला नव्हती की दादा अचानक आलेत. आणि जी आपली भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे
की आपल्या घरी येणारा अतिथी हा उपाशी गेला नाही पाहिजे. आणि मी दादांना सहज जेवणासाठी जो शब्द टाकला आणि तो त्यांनी पूर्णही केला. जास्त काही दादांना जेवणासारखं असं काही नव्हतं, पण जे आम्ही घरात बनवलेलं होतं दादांनी त्याचाही आस्वाद घेतला. त्यात मला आनंद वाटला की एवढे मोठे पद असणारा व्यक्तिमत्व देखील या साध्या जेवणाचा इतका आनंदाने आस्वाद घेऊ शकतात. तर नक्कीच जी त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती मला देखील आवडलेली आहे. आणि ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं आहे की मी ज्या मुद्द्यांना घेऊन किंवा मी जे नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी उभी होती त्यावेळेस जे मुद्दे माझ्यापर्यंत लोकांनी पोहोचवले तेच मुद्दे मी आज दादांसमोर पुन्हा मांडलेले आहेत. आणि त्याचं समाधानही मला त्यांच्याकडून तसंच मिळालेलं आहे की जे कामं मला लोकांनी सांगितलेले होते तर ते दादांपर्यंत मी तंतोतंत पोहोचवलेले आहे. आणि मी तीही अपेक्षा करते की दादा ते पूर्णच करतील. आणि एवढे मोठं पद असणारं व्यक्तिमत्व जर स्वतः माझ्याकडे आले आहेत तर या जनतेच्या विकासासाठी जे प्रयत्न आम्ही आधी करत आहोत तेच प्रयत्न पुढे चालू ठेवणार आहे. आणि जर ही संधी मिळते की ते जनतेचा माझ्याकडून विकास होणार असेल तर नक्कीच या संधीचा मी लाभ घेईन. भारतीय जनता पार्टी जी आहे ती एक विचारधारा आहे की एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे की ज्यांनी आपली महाराष्ट्र संस्कृती जपलेली आहे. आणि त्या दादांकडूनही ती आपल्याकडे खूप जपण्यात येते की जसं आपण आत्ताच ऐकलं की जो नर्मदेचा प्रकल्प आहे, जो फॉक आख्यान आहे आपल्याकडे, ही आपली संस्कृतीच आहे की जे दादा पुढे नेत आहेत. आणि यामध्ये जर मला संधी मिळत असेल की मी यात सहभागी व्हावं आणि थोडीशी सेवा माझ्याकडूनही घडावी तर त्यासाठी मी तयार आहे.